हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगची सुरुवात ही कालच्या ब्लॉगपासूनच झाली आहे। म्हणजे कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्यांना समजलं असेल, आम्ही डोंगरगणकडून मुळा धरणाकडे निघालो होतो। तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील महत्त्वाचे धरण म्हणजे मुळा धरण, अर्थात मुळा डॅम असे याला म्हटले जाते। या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हणले जाते। तर हे धरण मुळा नदीवर 1972 ते 1974 या दरम्यान बांधण्यात आले होते। मुळा नदीचे उगमस्थान हे हरिश्चंद्रगड आहे। हे धरण राहुरी पासून किमान 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर हे अहिल्यानगर शहरापासून 38 किलोमीटर इतके अंतरावर आहे। तर मुळा धरणाची उंची ही 48.17 मीटर म्हणजेच 158 फूट इतकी आहे। तर या धरणाची लांबी 2856 मीटर म्हणजेच 9370 फूट इतकी आहे। बापरे। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 26,000 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या पाण्याचा उपयोग नगर जिल्ह्यात तसेच आणखीन काही जवळपासचे तालुके व गावे हे शेतीसाठी आणि पाणी पिण्यासाठी वापरतात। हा छोटासा झरा खूप छान आहे तिथे। म्हणजे जे तिथलच्या धरणाच्या ज्या मोऱ्या आहेत तिथे किमान 10 मोऱ्या आहेत, ज्यातून आपल्याला पाणी येते। म्हणजे धरणातून ज्यातून पाणी येते त्याला मोऱ्या असे म्हणतात। आणि त्याच्या शेजारी हा छोटासा इतका सुंदर हा झरा आहे, एकदम छोटा आहे पण खूप छान आहे। याचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मागे बघितलाच असेल, कारण मी तेव्हा पोस्ट केला होता। या धरणा शेजारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, जे की नगर जिल्ह्यातील किंवा आसपास जिल्ह्यांतील किंवा गावांतील लोक असतील त्यांना सर्वांना हे कृषी विद्यापीठ माहीत असेल। हे धरण म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण आहे। तसेच या धरणातून 2 कालवे जातात, एक म्हणजे डावा कालवा आणि दुसरा म्हणजे उजवा कालवा। नगर शहर हे बऱ्यापैकी बागायत झाले आहेत, जे की त्या कालव्यांमुळे। नगर जिल्हा हा कोरड्या क्षेत्राखाली येतो, त्यामुळे येथे प्रचंड पाणी टंचाई येते। म्हणून या धरणाला अहिल्यानगरची जीवनरेखा असे देखील म्हणतात। त्यानंतर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला। आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर आम्ही येता फुले हॉटेलला जेवायला गेलो होतो। खरंच खूप छान आहे फुले हॉटेल, त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे आणि क्वांटिटीही खूप आहे। तर आम्ही जेवणामध्ये घेतलं होतं बटर नान, शेवभाजी, त्यानंतर पनीर मसाला आणि व्हेज कोल्हापुरी। त्यानंतर त्यांनी सॅलड मध्ये खूप दिलं होतं, जसे की लोणचे, त्यानंतर हिरवी मिरची आणि कोशिंबीर देखील दिली होती। तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा।